वाटेल की याच्या संदर्भामध्ये काही माहिती पोलिसांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, ती माहिती या निमित्ताने आपण निश्चितपणे पोहोचवली पाहिजे। मी या निमित्ताने जिल्हा पोलिसांचं कौतुक करेन। जवळपास मागच्या 3 महिन्यामध्ये या 80 प्रकरणातला 65 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपल्याला त्यांनी परत केलेला आहे आणि आपल्यावरती आता आणखी जबाबदारी वाढलेली आहे। आपण तर सजग व्हालच, परंतु मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील आपण अधिक सावधान या निमित्ताने केलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूचे जेवढे वाईट वर्तनाचे लोक आहेत त्यांना देखील आपण पोलिसांच्या कार्यकक्षेत आणलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडनं काही अन्वेषण होऊन काही आणखी गुन्हे आपण उघडकीला आणू शकू किंवा संभाव्य जे गुन्हे घडणार आहेत त्याला काही अंशी आपण प्रतिबंध घालू शकू। पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार मानतो। जिल्हा पोलिसांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला त्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमानंतर तुम्ही अधिक सजगपणे समाजामध्ये वावराल, लोकांचं प्रबोधन कराल आणि व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। आपण गुन्हेगार निष्पन्न करून परत मिळण्यात यशस्वी झालो। मान्य सरांना विनंती करतो की ते त्यांनी साभार परत करावे। सरांना विनंती करतो की ते साभार परत करण्यात यावे। परत करण्याची मी विनंती सरांना करतो की त्यांनी फिर्यादीस परत करावे। पोलीस स्टेशन वाढवणा CR नंबर 2 याने पुढे यायचंय। पुष्पा बिरादार, राहणार उदगीर। कार्यक्रमाचे औचित्य साधून मी आवाहन करतो की ज्यावेळेस पण तक्रार असेल ताबडतोब आमच्याकडे या। ज्यावेळेस तुमच्या घरी घरफोडी झालेली आहे, चोरी झालेली आहे, शक्यतो त्या घटनास्थळाला डिस्टर्ब करू नका, जेणेकरून फिंगरप्रिंटचा वापर करून, डॉगचा वापर करून, म्हणजे आपलं जो श्वान पथक असतं त्याचा वापर करून आपल्याकडे भरपूर वेळेस रिकव्हरी होत असते। अनेक वेळेस आपण आपल्या घरी काही लोकांना बाहेरून बोलवतो, मग ते पेंटिंगचं काम करण्यासाठी पेंटर असेल किंवा एखादा कारागीर असेल किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवलेला एखादा कर्मचारी असेल, असे लोक ज्यावेळेस आपण चारित्र्य पडताळणी न करता ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस ठेवतो त्यावेळेस मग भरपूर वेळेस अशा लोकांकडून आपली माहिती जाते आणि मग चोरी होत असते। असे अनेक प्रकार घडत असतात, त्यामुळे त्याचंही एक सावधानता बाळगायची आहे सर्व नागरिकांनी। सर्व नागरिकांना आव्हान आहे की पुरेपूर वापर पोलीस स्टेशनचा करायचा आहे, पोलीस प्रशासनाच्या सर्व सेवेचा करायचा आहे। कधीही तक्रार असल्यास 112ला कॉल करा आणि त्वरित तुम्हाला मदत भेटेल। इथे जमलेले सर्व सहकारी माझे ज्यांनी या पूर्ण मागच्या 3 महिन्यामध्ये मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। एवढेच बोलून आपले 2 शब्द संपवतो। थँक्यू।